हॅलो फ्रेंड्स. आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे कॅव्हिटेशन. ठीक आहे. तो कॅव्हिटेशन हा टॉपिक मोस्टली आपल्याला एस एस सी जी गेट, आय एस इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि त्याच्यानंतर जे आपले टेक्निकल एक्झाम्स असतात लाईक DRDO, लाईक इस्रोच्या जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये आपल्याला या रिलेटेड विचारले जातात क्वेश्चन्स. बेसिकली कॅव्हिटेशन काय असतं? कॅव्हिटेशन म्हणजे काय? खाचा तयार होणं म्हणजेच काय, एखादा फ्लो म्हणजे मार्क क्रिएट होतो तिथून सपोज. ठीक आहे. जसं की आपण बघितलं, सपोज आपली नदी आहे आणि नदीमध्ये जेव्हा ओव्हरफ्लो होतो म्हणजे पूर येतो, त्यावेळेस काय होतं, जर तुम्ही कॉर्नर बघितलं त्या साईडचे कॉर्नर्स, त्याच्यावरून काय होतं, ते मार्क्स जनरेट होतात. जे वॉटर फ्लो तिथून झालाय, सपोज एक्सेस वॉटर फ्लो झालाय शेतामधून वगैरे, तर तिथं जर तुम्ही बघितलं तर एक खाचा तयार होतो त्या केसमध्ये. ठीक आहे. ते सेम टाईपचे कॅव्हिटेशन जे मार्क्स असतात, कॅव्हिटी मार्क्स, ते पंपच्या इम्पेलरवर येतात किंवा त्याच्या पार्ट्सवर येत असतात. ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, तर ते हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. म्हणजे तो कॉन्सेप्ट समजून घ्यायचा की तो कशामुळे होतो. ठीक आहे. तर तुम्ही जर सपोज डेफिनेशन बघितलं तर डेफिनेशनमध्ये हेच सांगितलं, कॅव्हिटेशन हा कशामुळे होतो. द प्रेशर इन लिक्विड ड्रॉप्स इट टू इट्स वेपर प्रेशर, कॉझिंग द लिक्विड टू फॉर्म वेपर बबल्स दॅट कोलॅप्स व्हेन द प्रेशर इन्क्रीजेस. दिस कोलॅप्स क्रिएट द शॉक वेव्स दॅट कॅन डॅमेज पंप कंपोनंट. म्हणजेच काय, त्यांचं असं म्हणणं आहे, जेव्हा आपला लिक्विड प्रेशर ड्रॉप होतो, तर त्यावेळेस काय होतं, वेपर प्रेशर तयार होतो. वेपर प्रेशर क्रिएट्स होतात आणि ते हाय प्रेशरमध्ये डॅमेज करत असतात इम्पेलरला. ठीक आहे. तर तो मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो डायग्राम थ्रू. तर मोस्टली आपल्याला काय असतं, कॅव्हिटेशन समजता वेळेस आपल्याला दोन गोष्टी क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आहे बर्नॉलीज इक्वेशन आणि दुसरं म्हणजे व्हेंचुरीमीटर. ठीक आहे. व्हेंचुरीमीटर आपलं फ्लुइडमध्ये आपण डिस्कस करतो, की जो की आपण मेजर करतो फ्लुइडला त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण हा जो खाली डायग्राम दिले त्याच्या थ्रू आपण कॅव्हिटेशन कॉन्सेप्ट समजणार आहे. सेम मग आपण पंपमध्ये बघूया. ठीक आहे. तर हा जो पोर्शन आहे हा आहे व्हेंचुरीमीटर. ठीक आहे. ही जी इमेज आहे ही आहे व्हेंचुरीमीटरची. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, व्हेंचुरीमीटरमध्ये हा एवढा एरिया कन्सिडर करायचा आहे. जर तुम्ही बघितलं, फ्लुइड्समध्ये बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये व्हेंचुरीमीटरमध्ये आपण एवढा क्रॉस सेक्शन डिस्कस करत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, जर तुम्ही बघितलं तर हा एक वेगळा एरिया आहे आणि हा एक वेगळा एरिया आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा क्रॉस सेक्शन बघितला, सपोज आपण सेक्शन ए याला म्हणूया, हा सेक्शन बी आहे आणि हा सेक्शन सी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय होते, हा एरिया वेगळा आहे. सपोज आपण याला एरिया A1 म्हणूया. याचं व्हेलॉसिटी V1 आहे आणि प्रेशर P1 आहे. सेम एरिया A2 आहे, V2 आणि P2. इथे एरिया A3, V3 आणि P3. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, बर्नॉलीज इक्वेशन काय म्हणतो, बर्नॉलीज इक्वेशन आपल्याला माहिती आहे, प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे सपोज दोन सेक्शनचे आपण कन्सिडर करूया हेडचं. ठीक आहे. हेड 1, हेड 2 सपोज. त्याच्यामध्ये काय होतं, पोटेन्शियल एनर्जी आपल्याला तेवढं इम्पॉर्टंट नाही इथे. आपल्याला फक्त दोन एनर्जी इथे इम्पॉर्टंट आहे, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं पहिल्या क्रॉस सेक्शन एरियामध्ये काय होतं, पहिला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय होतं, आपली प्रेशर एनर्जी इन्क्रीज होते आणि जी कायनेटिक एनर्जी ती डिक्रीज होते. डिक्रीज कशामुळे होते, कारण की याच्यामध्ये व्हेलॉसिटी ड्रॉप होते. का होते, कारण की याचा क्रॉस सेक्शन एरिया काय मोठा आहे म्हणजे वाढलेला आहे. त्याच्यामुळे हा क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे म्हणजे वाढलेला आहे कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो, प्रेशर इन्क्रीज, प्रेशर एनर्जी इन्क्रीज, कायनेटिक एनर्जी डिक्रीज. जो क्रॉस सेक्शन एरिया 2 आहे त्याच्यामध्ये काय होते, आपली जी कायनेटिक एनर्जी ती इन्क्रीज होते आणि प्रेशर जो आहे तो डिक्रीज होतो.
त्याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही बघितलं क्रॉस सेक्शन ए मध्ये प्रेशर इन्क्रीज होते आणि जो सेक्शन 2 आहे त्याच्यामध्ये प्रेशर डिक्रीज होते, आणि जो हा थर्ड सेक्शन आहे याच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज होते आणि जी व्हेलॉसिटी आहे ती डिक्रीज होती. ठीक आहे. तर कॅव्हिटेशन याच्यामध्ये कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, आपला सपोज जो वॉटर आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. तर तो किती आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार. बरोबर आहे. म्हणजे आपला जो वॉटर आहे तो 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतो ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. तर सपोज हा माझा वॉटर आहे, वॉटर फ्लो होतोय. तर आपण काय म्हणतो, माझा जो वॉटर आहे तो 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होणार आहे ॲट 1 बार प्रेशर. तर आपण पहिल्या सेक्शनमध्ये बघितलं, जेव्हा माझा वॉटर फ्लो होतोय तेव्हा माझा जो प्रेशर आहे सपोज तो 1 बार आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार आहे. जेव्हा मी सेकंड सेक्शनमध्ये जातो, म्हणजे या सेक्शनमध्ये जातो, तेव्हा माझं प्रेशर सपोज अराउंड 0.5 बार झाला सपोज. ठीक आहे. तर काय होतं, जेव्हा आपला प्रेशर इन्क्रीज होतो, म्हणजेच काय प्रेशर इन्क्रीज होतो, तेव्हा जो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आहे तो पण इन्क्रीज होतोय. आणि जर सपोज माझं प्रेशर डिक्रीज होत असेल तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर तो पण काय होईल, डिक्रीज होईल. जसं की प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकर आहे, जेव्हा आपण त्याला हीट देऊ तेव्हा काय होईल, सपोज माझा 100 डिग्री सेल्सिअसला हा बॉईल होणार आहे. ठीक आहे. जेव्हा मी याला हीट देईल काय होईल, याचे व्हेपर म्हणजे व्हेपराईज होईल. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी वॉटरला हीट करेल तेव्हा काय होईल, तो व्हेपर फॉर्ममध्ये व्हेपराईज होईल. आणि काय होईल, आता हा क्लोज राहणार आहे आपला. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय होईल, जो व्हेपर प्रेशर आहे तो काय करेल, रिटर्न ॲक्ट करेल माझ्या ह्या वॉटरवर. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, माझा बॉइलिंग पॉईंट अजून वाढून जाईल वॉटरचा. म्हणजे मे बी माझा तो 120 डिग्री सेल्सिअस होईल. कशामुळे होईल, हा माझा व्हेपर प्रेशर ॲड झाल्यामुळे. त्याच्यामुळेच आपण कुकर का यूज करतो, लवकरात लवकर डाळ शिजू म्हणजे शिजवले जावं, त्याच्यामुळे आपण काय करतो, प्रेशर कुकरचा यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं बॉइलिंग पॉईंट लवकरात लवकर वाढून जातो पाण्याचा. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये लवकरात लवकर आपली भाजी शिजून जाते. तर त्याच्यामुळे आपण प्रेशर कुकर यूज करतो. तर सेम याच्यामध्ये काय, जेव्हा माझा प्रेशर ड्रॉप होईल, जेव्हा माझा प्रेशर ड्रॉप होईल तेव्हा बॉइलिंग पॉईंट जो आहे टेम्परेचर वॉटरचा तो पण काय होईल, ड्रॉप होणार आहे. तर मग या केसमध्ये काय होईल, जेव्हा माझं प्रेशर ड्रॉप होईल तर इथे काय होईल, व्हेपर होतील. व्हेपरच्या फॉर्ममध्ये म्हणजे व्हेपराईज होतील माझे जे वॉटर ड्रॉपलेट्स आहेत ते व्हेपर फॉर्ममध्ये निघतील बाहेर. जर तुम्ही बघितले छोटे छोटे जे आहेत हे व्हेपर फॉर्ममध्ये निघाले. तर हे काय होतं, जेव्हा हा सेक्शन 3 मध्ये जाईल, सपोज हा एरिया इथे संपलाय आपला. ठीक आहे. तर जेव्हा हा जे व्हेपर्स आहेत आपले वॉटर व्हेपर्स, जेव्हा हे हाय प्रेशरमध्ये येतील तर ते काय होतील, हे स्ट्राईक होतील याच्यामध्ये. हे जे कॉर्नर्स आहेत सपोज यांना एकमेकाला स्ट्राईक होतील, आणि त्याच्यामध्ये काय होईल आपल्याला, जो की मी तुम्हाला सांगितलं की जो नॉईज क्रिएट होणार आहे तो याच्यामुळे होणार आहे. कारण की व्हेपर क्रिएट झाले लो प्रेशर झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळे जेव्हा तो लिक्विडच्या हाय प्रेशरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा तो स्ट्रायकिंग होईल इच अदर, आणि त्याच्यामुळे इथं हा डॅमेज करेल या ट्यूबला. ठीक आहे. म्हणजे हा पोर्शन इथं आपला डॅमेज झालेला असेल, हा पोर्शन. ठीक आहे. तर यालाच आपण म्हणतो कॅव्हिटेशन. हा कशामुळे झालाय कॅव्हिटेशन, प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे. ठीक आहे. तर हा बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागे. तर सेम आपण पंपमध्ये बघणार आहे, पंपमध्ये कसं होतं. आता पंपमध्ये कसं होतं, आता आपला इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे वॉटर. ठीक आहे. म्हणजे 1 बारला. आता काय होईल, हा इथे पंप लावलाय, पंप काय करणार, इथे सक करणार त्याला, म्हणजे निगेटिव्ह प्रेशरने तो काय करेल, त्याला वरच्या साईडला ओढण्याचं काम पाण्याला. तर मग इथे काय होईल, निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होईल. काय होईल, आपला निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होईल. निगेटिव्ह प्रेशर. बरोबर आहे. तर निगेटिव्ह प्रेशर क्रिएट झाल्यामुळेच काय झालं, म्हणजे आपला जो प्रेशर आहे इथं कमी होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, आपला हा जो प्रेशर आहे तो 1 बारपेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच किती असू शकतो, इथं हा प्रेशर आपला सपोज अराउंड 0.5 बार झाला. तर आपण काय म्हटलंय, जर आपला
प्रेशर इन ड्रॉप झाला तर आपलं बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर पण काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. तर या केसमध्ये काय होईल, जो आपला हा लिक्विड आहे म्हणजे वॉटर आहे, तर तो काय होईल, इव्हॅपोरेट होईल इथे. आणि इव्हॅपोरेट झाल्यानंतर काय होईल, त्याचे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत इथे स्ट्राईक करतील. आणि स्ट्राईक केल्यामुळे काय होईल, हा इम्पेलर इथे डॅमेज होऊन जातील. तर हा आपला काय होईल, कॅव्हिटेशनचा भाग होईल. सेम आउटपुटला पण आपल्याला डिस्चार्जच्या याच्यामध्ये पण असे छोटे छोटे मॉलिक्युल्स येतील. जिथे आपला क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे तर तिथं तो काय होईल, कॅव्हिटेशन जनरेट होईल. ठीक आहे. तर हा बेसिक कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागे. कारण की हा जर एरिया बघितला तर हा आपला मोठा आहे. म्हणजे हा सपोज आपण मागच्या इमेज जर सपोज कम्पेअर केला, हा A1 आहे, हा आपला A2 आहे, हा A3 आहे, बरोबर आहे. आणि हा जो एरिया आहे आपला, हा आपला कमी आहे. ठीक आहे, लेस आहे. तर याच्यामुळे काय होतं, इथं एरिया कमी झाल्यामुळे काय होतं, प्रेशर ड्रॉप होईल. आणि प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे इथे आपला जो व्हेपर बबल्स क्रिएट होऊन जातील त्याच्यामध्ये, तर ते स्ट्रायकिंग होणार आणि त्याच्यामुळे ते इम्पेलर डॅमेज होणार. तर तुम्हाला मी त्याचे काही फोटोज दाखवतो खाली, जे की ॲक्च्युअल क्वांटिटी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला कसं दिसतं इम्पेलर डॅमेज झाल्यानंतर, ते आपण बघणार आहे. तर जर तुम्ही बघितलं तर इथे बघा, हा जो आहे हा सेक्शन, हा डॅमेज झाला आहे कॅव्हिटेशनमुळे. हा कॅव्हिटेशनमुळे झाला आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं, कॅव्हिटेशन कशामुळे होतो, जेव्हा आपला प्रेशर ड्रॉप होतो, लिक्विड प्रेशर ड्रॉप होतो, त्यावेळेस कॅव्हिटेशन तयार होतो. तर मग आता याला अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बरोबर आहे ना. जर कॅव्हिटेशन होते तर आपल्याला ॲज अ इंजिनियर, ॲज अ डिझायनर म्हणून आपण याला अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आपल्याला डिझाईन करता वेळेस काय करणं आहे, आपण जेव्हा डिझाईन करू त्यावेळेस आपल्याला हे एरिया एरिया लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे. हा जो एरिया आहे, हा म्हणजे काय, आपल्याला एरियावरच काम करणं आहे. एरिया जर आपण वाढवला तर ऑब्व्हियसली आपला जो प्रेशर आहे तो काय होणार आहे, कंट्रोलमध्ये येणार आहे. जर तुम्ही बघितलं मागच्या याच्यामध्ये, सपोज हा हा सेक्शनमध्ये जर बघितला, आपण जर एरिया वाढवला, सपोज मी हा एरिया सपोज जर इथून कन्सिडर केला, सपोज मी असं गेलो या लेवलपर्यंत, तर ऑब्व्हियसली आहे की माझं काही प्रमाणात स्ट्रायकिंग कमी होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजेच काय, इथं माझा थोडा जो प्रेशर 0.5 ड्रॉप होत होता तो मे बी 0.8 जाईल. त्याच्यामुळे काय होईल, माझं स्ट्रायकिंग कमी होऊन जाईल. तर बेसिक कॉन्सेप्ट हाच आहे याच्या मागे कॅव्हिटेशनचा. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला त्याच्या मागचा बॅकग्राऊंड जो आहे तो समजला असेल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अ, नवीन नवीन व्हिडिओज च्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता किंवा कमेंट करू शकता. थँक्यू.